सभा होतीये। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे हे प्रचाराच्या मैदानामध्ये उतरतायत। पुण्यामधील सारसबागेजवळ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची संयुक्त सभा आज पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। तर पुण्यामध्ये होत असलेली राज ठाकरे यांची सभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यामध्ये राज ठाकरे सभा घेत आहेत। राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची ही संयुक्त सभा असेल आणि याविषयी अधिक बोलूया। पुण्यातून आपले प्रतिनिधी तुषार झरेकर सोबत आहेत। तुषार, राज ठाकरे यांची महायुतीच्या उमेदवारासाठी होत असलेली खरं तर ही दुसरी सभा आहे आणि यावेळेला वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासोबत नितीन गडकरी सुद्धा असणार आहेत। गडकरी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होते। काय वैशिष्ट्य या आजच्या या सभेची सांगता येते? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आता राज ठाकरेही मैदानात उतरल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये आज राज ठाकरेंची सभा होतीये। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही दुसरी सभा जरी असली तरी या ठिकाणी तीनही उमेदवारांचा प्रचाराचे बोर्ड या संपूर्ण ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। मावळ असेल, शिरूर असेल आणि त्यानंतरून पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असतील, या तीनही ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राज ठाकरे सभा घेतात। मात्र या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर नितीन गडकरीही उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय। तशी काहीशी माहिती खरं तर सूत्रांकडनं भेटतीये, त्यामुळे आजच्या या सभेला विशेष महत्त्व आहे। मात्र पुणे लोकसभेचं एकंदरीत जर गणित पाहिलं तर पुणे लोकसभेमध्ये मुरलीधर मोहोळ यांना रोखण्यासाठी पुढले जे दोनही उमेदवार आहेत ते पूर्वाश्रमीचे मनसेचे असल्याचं बोललं जातंय। मनसेमध्ये ते खरं तर होते, त्यामुळे रवींद्र धंगेकर हे आता काँग्रेसकडून लढतायत, तर वंचितकडनं जर आपण पाहिलं तर मोरे हे लढताना पाहायला मिळतात। त्यामुळे हे दोघेही आता या दोघांना मनसेचा फायदा होऊ नये यासाठी ही सभा घेतली गेलेली आहे असंही बोललं जातंय। त्यामुळे आज राज ठाकरे या मैदानातून कशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना संदेश देत आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीने उभारी येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु, अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। पुरता धन्यवाद तुषार।